नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आता गातेगावमध्ये आणि आपण पाहू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. महानगरपालिका निवडणुका नुकत्याच झाल्या आणि आता जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या माध्यमातून आपण जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे, लोकांचा मूड काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत. सर, मी थेट प्रश्नाकडे येतो. लातूर ग्रामीणमध्ये आता कोणता चेहरा चालणार आहे किंवा कोणता पक्ष लोकांना न्याय देणाऱ्या जिल्हा परिषदच्या या निवडणुकांमध्ये कुणाचं वाजणार आहे? सर्वप्रथम महाराष्ट्र जीवन न्यूज या चॅनलचं गातेगावमध्ये स्वागत करतो. मी शंकर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गातेगाव. आपण जो प्रश्न विचारला की आता जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं विधानसभा होऊन आपल्या लातूर ग्रामीणची विधानसभेची निवडणूक झाली. निवडणुकीला तो निकाल वेगळा लागला, पण या 1.5 वर्षात जो लोकांना एक ही होतं की आपली चूक झाली, पश्चाताप होतो आहे की आपण चुकीच्या माणसाला निवडून दिले. त्यामुळं इथून पुढं येणाऱ्या इलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त आमचे नेते धीरजभाई देशमुख साहेब यांच्या विचाराच्या लोकांनाच आम्ही इथून निवडून देतील असे सध्या जनतेचा कल आहे. आणि त्याला प्लस पॉईंट असा आहे की आमच्या भागाचं सर्व गणित, आर्थिक गणित ही फक्त आणि फक्त ऊसावर आहे. ऊस क्षेत्र आमच्याकडे जास्त असते. शेती क्षेत्र जवळपास सगळे शेतकरी आहेत. नोकरी धंदा बंद झालेला आहे. शासकीय नोकरी तुम्हाला मगाच्या ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे शासकीय नोकरीचा प्रश्न नाही. आमच्या इथं जो काही युवकाला रोजगार मिळतो ते कुणी इथल्या कारखान्यावर जाते. विलासराव देशमुख साहेबांनी जी कारखान्याचं जाळं उभा केलं आहे त्या कारखान्यामध्ये जातो कुणी नोकरीला, कुणी MIDCमध्ये जातो. याच्याशिवाय दुसरी यंत्रणा नाही कोणती नोकरी देणारी. त्यामुळं युवकाचं बेरोजगारी वाढलेली आहे. पण सध्या कसं झालं आहे की बाबा बेरोजगार युवक आहे, तर एखाद्या युवकानं समजा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत हार्वेस्टरचं लोन, ट्रॅक्टरसाठी लोन सोसायटीमार्फत, यामुळं काय झालं की एका हार्वेस्टर मागं 30 युवक रोजगाराला लागलेत. एक हार्वेस्टरसोबत 4-5 इनफिटर, तुमचा हार्वेस्टर ऑपरेटर, त्याचे मालक, ट्रॅक्टरचे मालक, असे जवळपास 30 लोक, या 30 युवक. यामुळं हार्वेस्टर कर्जवाटप धीरजभाई देशमुख यांच्या संकल्पनेतून जो कर्जवाटप योजना आहे त्या कर्जवाटप योजनेमुळं जवळपास 30 युवक एका हार्वेस्टर मागं रोजगार मिळतो. आणि त्या 30 युवकाचं पूर्ण कुटुंब म्हणजे किती झालं तुम्ही विचार करा बरं. आता भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचार करत असताना ट्रिपल इंजन सरकारचा उल्लेख करतं, म्हणजे स्थानिक स्तरावर आमचं सरकार आणि राज्य स्तरावर केंद्र सरकार. तर हा जो काही नारा आहे ट्रिपल इंजन सरकारचा, तर त्याकडे मतदार कसे पाहतात? ह्या नाऱ्याचं एक तुमच्यासाठी, तुम्ही बी जाणकार आहेत, सर पण जाणकार आहेत, तिथं बरीच मंडळी जाणकार आहेत. सरकार कुणाचंही असलं, सरकार कुठं राज्यात कुणाचंही असू द्या, केंद्रात कुणाचं आहे, जेवढं बजेट ज्या गोष्टीला आणि ज्या स्टेटला, ज्या डिस्ट्रिक्टला, ज्या तालुक्याला, ज्या ग्रामपंचायतला द्यावं लागतंय, लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढं बजेट द्यावं लागतंय, वरी कुणाचंही सरकार असू द्या तेवढं बजेट त्याला द्यावंच लागते. असं नाही की इथं काँग्रेसची ग्रामपंचायत आहे वरी BJP सरकार आहे म्हणून त्याला कमी बजेट येईल, असा होऊ शकत नाही. हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची ज्यावेळी बऱ्याच लोकांना माहिती पण आहे, बजेटमध्ये फरक पडत नसतो. फार तर काय होते. आणि आता कोणता पक्ष कोणतंही राहिले मला सांगा तुम्ही. धीरज देशमुख यांच्याकडं कोणतं असं विजन आहे की जे महिला, शेतकरी आणि युवकांना ते न्याय देऊ शकतील येणाऱ्या काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून? धीरज देशमुख साहेबांचं विजन असं आहे की धीरज देशमुख साहेब सध्या बँकेच्या, आता त्यांना दुसरं तर कोणतं कार्यक्षेत्र राहिलं नाही काम करायला एकमेव कार्यक्षेत्र आहे, जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत ते. त्या बँकेच्या मार्फत हार्वेस्टर कर्ज योजना, तुमची तुती लागवड कर्ज योजना, तुमच्या शेतातील पूर्ण सोसायटीचे कर्ज वाटप असतील किंवा ट्रॅक्टरचे कर्ज योजना असतील, अशा बऱ्याच गोष्टीतून युवकांसाठी जे करता येईल ते करून लवकरात लवकर कर्ज वाटप करून युवकाला रोजगार देण्याचं काम करत आहेत. महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून आज 3-3.5 लाख रुपये कर्ज महिलांच्या बचत गटांना डायरेक्टली मिळते काही न करता. या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर धीरज देशमुख साहेबांचं काम, जरी ते उमेदवार समजा त्यांची विधानसभेला पराजय झाला असेल, तरी सध्या
त्यांचं ग्रामीण भागावर आमच्या लक्ष आहे आणि ते काम जेवढं त्यांनी काम करायला पाहिजे तेवढं सध्या उमेदवार म्हणजे विधानसभेचे आमदार नसताना पण ते करत आहेत. म्हणजे जनतेकडे जी सुरुवातीपासूनची आहे की विलासराव देशमुख साहेबांनी जे ह्या ग्रामीण मतदारसंघाला म्हणा एक वडील रूपाने सांभाळलेलं आहे, कुटुंब म्हणून सांभाळले, त्याच स्वरूपाने ही सगळी मंडळी दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया असतील, धीरज भैया असतील, हे ग्रामीणच्या जनतेवर कुटुंबासारखंच हे त्यांचं लक्ष आहे आणि युवकांसाठी महिलांसाठी जे करता येईल ते शक्य ते प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांच्या हातून होत पण आहे. तर आपण पाहू शकतो की मागच्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये BJPचे निलंगेकर यांनी काय म्हणतंय लातूर तर कमळ 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 अशा प्रकारचा एक प्रचार, एक झंझावाती प्रचार केलेला होता. मात्र लातूरकरांनी त्याला उत्तर दिलं की काय म्हणते लातूर तर काँग्रेसचा हात हात हात. आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर लोकांना रमेश कराड यांना निवडून दिल्याचा एक पश्चाताप जाणवत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवते. आणि धीरज विलासराव देशमुख यांच्याकडं जे व्हिजन आहे तर त्या व्हिजनच्या माध्यमातून लातूर ग्रामीण परिसरामध्ये जर लातूर ग्रामीण असेल किंवा लातूर जिल्ह्याची पूर्ण जिल्हा परिषद जर काँग्रेसच्या ताब्यामध्ये गेली तर नक्कीच एक मोठा विकास येणाऱ्या काळामध्ये या भागाचा होणार असल्याचा विश्वास या ठिकाणी गावकरी हे देताना दिसत आहेत. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी गातेगाव, लातूर.